परळीत घडलेली तोहीद खान या तरुणाचं एक मॉब लिंचिंगच्या माध्यमातून सुनियोजित कट करून हत्याकांड झालेला आहे. क्रूरतेने त्याचा अंत केलेला आहे. क्लिप व्हायरल झाली आहे, ती आणखीन धक्कादायक आहे. त्या क्लिप मध्ये कशा पद्धतीने त्याला मारलंय, त्याच्या मुंडक्याखाली एक दगड ठेवला, वरून दुसरा दगड घातला. द्वेष आणि ही क्रूरता सहजच दोन आरोपी उठले आणि केली असं नाही. तो अड्डा एक गोशाळा आहे आणि गोरक्षक म्हणून यांची या भागामध्ये ओळख आहे. की द्वेष पसरवणाऱ्या दोन आमदारांनी पाठीमागे नेकनूरला सभा सुद्धा घेतली आणि त्याच्यानंतर हळूहळू बीड जिल्ह्यामध्ये एक धार्मिक उन्मादाचं वातावरण तयार व्हायला लागलं. हे वास्तव नाकारता येणार नाही. महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना परळीत घडलेली तोहीद खान या तरुणाचं एक मॉब लिंचिंगच्या माध्यमातून सुनियोजित कट करून हत्याकांड झालेला आहे. एवढं हळहळ करून त्याला मारलंय की त्याच्या जवळपास 3 दिवस त्याला छेड करून अतिशय इजा पोहोचून क्रूरतेने त्याचा अंत केलेला आहे. आणि त्या संदर्भातली जी क्लिप व्हायरल झाली आहे ती आणखीन धक्कादायक आहे. त्या क्लिप मध्ये कशा पद्धतीने त्याला मारलंय, त्याच्या मुंडक्याखाली एक दगड ठेवला, वरून दुसरा दगड घातला. या अशा पद्धतीचा जो काही उल्लेख आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम तरुणांना भयभीत करून टाकणारा आणि एक द्वेषाचं वातावरण निर्माण करणारा हा प्रकार आहे. त्याच्यामुळे ही नफरत, हा द्वेष आणि ही क्रूरता सहजच दोन आरोपी उठले आणि केली असं नाही. याच्यातला जो आरोपी आहे गौरव व्यास आणि ऋषिकेश फड यांनी आरोपीचा त्या ठिकाणी जो काही अड्डा आहे तो अड्डा एक गोशाळा आहे आणि गोरक्षक म्हणून यांची या भागामध्ये ओळख आहे. बीडमध्ये मागच्या काळात राज्यात द्वेष पेरणाऱ्या धार्मिक उन्मादी संघटनांची एंट्री झालेली आहे. काही द्वेष पसरवणाऱ्या दोन आमदारांनी पाठीमागे नेकनूरला सभा सुद्धा घेतली आणि त्याच्यानंतर हळूहळू बीड जिल्ह्यामध्ये एक धार्मिक उन्मादाचं वातावरण तयार व्हायला लागलं. हे वास्तव नाकारता येणार नाही. तोहीद खान ज्या पद्धतीने दिसतोय आणि ज्या पद्धतीने त्याचं एक बॉडी आहे, शरीर आहे, त्याला हे बारीक दोन पोरं मारू शकत नाहीत. त्याच्यामुळे त्याचा हत्याकांड सामूहिकरित्या 10 ते 15 लोकांनी केल्याची शक्यता आहे आणि ह्या हत्याकांडाच्या माध्यमातून याच्यात 120 सारखं घटना जी सुनियोजित कट करून सामूहिक हत्या करणारा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. बरं, एवढंच नाही तर याच्यामध्ये सपोर्ट शिवाय हे होऊ शकत नाही. कुठंतरी राजकीय त्यात सपोर्ट आहे आणि तो सपोर्ट मला या ठिकाणी दिसतोय की या दोन्ही आरोपीचे फोटो 2 नेत्यासोबत यामध्ये दिसायला लागलेत. एक गौरव व्यास याचा फोटो दिसतोय पद्मश्री धर्माधिकारी ज्यांच्या पत्नी इथल्या नगराध्यक्ष आहेत, त्याचा फोटो घ्या इकडं. आणि दुसरा एक फोटो आहे तो सन्माननीय या ठिकाणचे लोकप्रतिनिधी. हा जो फोटो आहे हा गौरव व्यास आहे आणि हे पद्मश्री धर्माधिकारी आहेत. त्याचे पती आहेत, ते पद्मश्री धर्माधिकाऱ्यांचे पती आहेत. बाजीराव नाव आहे का, बाजीराव धर्माधिकारी. हा गौरव व्यास आहे आणि हा धर्माधिकाऱ्यांना भेटल्याचा हा फोटो आहे. त्याच्यानंतर एक लोकप्रतिनिधी, हा एक आरोपी ना, लोकप्रतिनिधी आहेत आमदार धनंजय मुंडे साहेब.